लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण यापूर्वीची बातमी जी आहे खंडाळी सर्कलमधल्या सांगवी गावातून तुम्हाला दाखवली होती. आता दुसऱ्या भागामध्ये मी आलो आहे. या गावाचं नाव आहे राळगा आणि हे सुद्धा गाव खंडाळी सर्कलमध्ये येते. सायंकाळचे 7 ते 7:30च्या दरम्यान आपण या गावामध्ये आलेलो आहोत. बरीचशी नागरिक या ठिकाणी मतदार माझ्यासोबत चर्चा करणारं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. वयस्कर आहेत, तरुण आहेत आणि त्याचबरोबर माझ्या उजव्या हाताकडे तुम्ही बघू शकता महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वप्रथम वयस्कर काकांकडे जाऊया. काका, जिल्हा परिषदची निवडणूक आलेली आहे. काय सध्याचं वातावरण आहे? कोण आहेत उमेदवार? काय तुम्हाला माहिती आहे का? किंवा कशा पद्धतीनं इथं इलेक्शन लढवलं जातं? काय हो, आपल्याला काय माहिती काय माहितीच नाही आम्हाला. काय आपल्याला काय माहितीच नाही त्याच्यातलं. बरं, म्हणजे आणखी तुम्हाला माहिती झालीच नाही. चला ठीक आहे. काका तुम्हाला? सर, म्हणजे आणखी तुम्हाला माहीतच नाही काहीच निवडणूक आहे किंवा नाही? निवडणूक कोण उभा राहील ते काय कोण उभा टाकले काय नाही आम्हाला काहीच माहिती नाही. हं? कोण उभा टाकले काय आहे आम्हाला तुमच्याकडे उमेदवार वगैरे येऊन भेटी वगैरे दिल्या नाहीत का? काहीच नाही. भेटी बी नाही काही बी नाही. हो का? करा काय सध्याची परिस्थिती या गावामध्ये आल्यानंतर? आता हे मतदार आहेत, म्हणतात की काहीच माहीत नाही कोण उमेदवार आहे काय नाही, कसलीच माहिती नाही. कसं असतंय सर, दिवसभर कामाला जातात. उमेदवार आलेले आहेत, रात्रीच्याला काही बैठकी झालेल्या आहेत तिथं. तरी तर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सन्माननीय बाबासाहेब पाटील सहकार मंत्री हे जे समोर जे सगळे हिरवं दिसतंय त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. पाणी लिफ्टचा असो कशाचा असो, आणि त्याच्या संदर्भामध्ये रामभाऊ नरवटे यांनी गावाला भेट दिलेली आहे. त्यावेळेस काही लोक असतील नसतील, मग तर त्याचं काम चांगलं आहे. समजा तरुण तडफदार आहे, जनमानसामध्ये येणारा जाणारा कार्यकर्ता आहे आणि रोडवर कुठेही 12 वाजताही फोन केलं तर सर्वसामान्याच्या ह्याला धावून येणार आहे. त्याच्यामुळं रामभाऊ नरवटेचंच इथं आहे. आणि सन्माननीय सहकार मंत्र्याच्या जे देतील त्या उमेदवाराला आम्ही मतदानच करणार आहोत, विषय नाही. मग तर त्याच्यातल्या त्याच्यात रामभाऊ नरवटे हा सरस उमेदवार आहे. त्याचं जनमानसामध्ये प्रतिमा आहे आणि जनमानसं सर्वसामान्याच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता आहे. धन्यवाद. तुमच्याकडे येणार आहे काका? अगोदर मी काकूकडे जाणार आहे. थोडंसं सारखं थोडंसं मला सविस्तर त्यांच्याशी बसून बसायचं आहे. काकू, जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे. आता 16 तारखेपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोण उमेदवार आहे तिकडं? कोणाला निवडून येईल असं काय वातावरण चालू आहे? राम नरवटे. कसं काय कडे? येत आहे पहिल्यापासूनच आहोत त्याच्या संग. हां बाबासाहेब पाटील. हां. दुसरे कोणी उमेदवार? नाही आम्हाला काय माहिती. हां, हां हां, आम्हाला बोललेच नाही, त्याची आमची चर्चा झाली नाही. आणि असं आहे का? हां बरं बरं. हां. काय कामं केलेत रामभाऊनी? रामभाऊ नका, हेच पाणी हे बाबासाहेबासंग सोडतात, आमचे शेतं पिकतात, हां. आमचे हेच आम्हाला हे उपकार आहे. पहिलं पाणी भेटत नव्हतं, आता पाणी भेटायलंय. आम्हाला हेच मान्य आहे त्याचा. आजपर्यंत कोणत्या कोणत्या उमेदवारांनी भेटी दिल्या तिथे? कोणी नाही, निवडून आले आणि तिकडेच गेले. हां. हां, कोणताच उमेदवार आम्हाला काहीच केलं नाही. हां, येऊन जाऊन हे पाण्याचं आहे आम्हाला शेताचं. आमच्या गावाला पाणी नाही पियाला. आणि हां, गुडघ्याच्या फुटू गेल्यात आमचे पाणी आणून आणून. हां, गुडघे फुटून गेल्यात. हो का, एकटाला लागले. हो का. हां, मग आता कोणाचं सांगावं, कोणाचं काय करावं? हां, कोण भेट दिले आम्हाला आतापर्यंत? 2 पिढ्या झाल्या. हां, एक हजार भरलेले नाही तुम्हाला. त्याच्यानं आम्ही का नाही गेलो साहेब, बाबासाहेबाला टाकाला. आम्ही आमचे शेतं पिकायल्यात, उसई आल्यात, आमचे चांगलं होऊ लागले आमचं. मग बाबासाहेबच आहे आमचा. आपण पुढे दुसऱ्या महिलेकडे जाऊया. ताई, बघ, हे जे काकू सांगत होत्या बरोबर आहे? हो बरोबर आहे. हां हां. बाबासाहेब आता कोण कोण उमेदवार आहे तिथे उभे हे माहित आहे का तुम्हाला? उमेदवार काय माहित नाही तेवढं काही. पण राम नरवटे आणखी दुसरे कोणी आहेत ते काय माहित नाही. राळगा गावची वास्तविक परिस्थिती दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. पुन्हा आणखी मी येथील तरुण तलप मतदाराकडे जाणार. भाई, ये इकडे समोर ये. बघा, खऱ्या अर्थानं हे मतदार जे आहेत, कोण आपला लोकप्रतिनिधी असला पाहिजे हे त्यांनी हिरिरीनं पुढे येऊन सांगितलं पाहिजे. मात्र खेडेगावातलं वातावरण असं असतं, त्यांना हसू जरी येत असेल तर ही वास्तविक परिस्थिती राळगा गावातून मी तुम्हाला दाखवते. तुमचं नाव अगोदर सांगा. धारबा विश्वनाथ काचगुंडे. बरं,
जिल्हा परिषदची निवडणूक लागली हे तुम्हाला कधी माहिती झालं? माहिती झाले बरेच दिवस झाले. बरं. मग आता कोण कोण आहेत उमेदवार? मी रामभाऊ नरोटेला ओळखतो हां. आणि ते युवा नेते हं. आहेत. काहीतरी नवीन करणार ते. अच्छा. नाही, त्याच्या अपोजिट कोणी उमेदवार तर असतील हे तर माहीत असेल. माहीत आहे, पण आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. हां. आम्ही रामभाऊ नरोटेला ओळखतो. असं काय पूर्ण वन वे रामभाऊ नरवटे कसं चालेल? आणखी काही मतदार असतील? भाई तुला मतदार यादीत नाव आहे का तुझं? हां, नाही. चला ठीक आहे. तुमचं थोडंसं खाली याल का तुम्ही? तुम्ही खूप वर थांबला तो, म्हणून तो मला बोलता येत नाही. हा, तुमचं नाव सांगा. जायवीर शिवाजी बरं बळीराम. बरं. काय सध्याची स्थिती आहे राळगामध्ये? आता सध्या तरी आम्ही आता ऊस तोडायला, आम्हाला काही माहिती नाही तेवढं. हां हां. आता रामनगरपट्टी म्हणाले पूर्ण गाव बरं. वनवे, आणि अजून नंतर खोमने काय आलं नाही तिकडे हां. खंडाळी सर्कल. मग दुसरं आणखी कोणी भेट दिल्यात? नाही, रामनगरपट्ट्यांनीच भेट दिली, इतर कोणी नाही दिली. बरं. सर या ना इकडे, आपण बोलूया. या, तुम्हालाच बोलतो मी. या, तुमचं नाव? खांडेकर दत्तात्रय. बरं बरं. आता हे लोक जे सांगत आहेत की एकच उमेदवार आम्हाला माहिती आहे म्हणतात. त्यांनी भेटी दिल्यात गावाला, त्याच उमेदवारांनी दिल्यात भेटी. रामभाऊ नरवटे हां. बाकी इतरांनी दिल्या नाहीत भेटी? आले नाहीत अजून कोणी. हां. मग त्यांनी भेटी दिल्यानंतर काही बदल होईल का? विश्वास ठेवून काम करायचे आम्हाला त्यांच्यावर. म्हणजे पुढं सहकार मंत्री आहेत, पुढं काम करणारे. आता रामभाऊ नरवटेवर विश्वास ठेवून काम करायचं पुढचं. अच्छा. नाही, आता गावामध्ये आल्यानंतर संपूर्ण गाव जर समजा राम नरवटे जर म्हणाला तर दुसरा तुम्ही उमेदवारच नाही म्हणतात ना इथं? नाही, आल्याच्या नंतर आता त्यांनी भेटी दिल्याच्या नंतर काही होईल. बरं बरं. बाळासाहेब इथं काकाजवळ मला बसू दे. काकासोबत मला बोलायचं आहे. काका, तुमचं नाव सांगा मला. मला बोलायचं नाही, मी आहे ना, मी तुम्हाला मराठीच भाषा बोलतोय, तुम्हाला समजेल अशाच भाषेत बोलतोय. आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि गावामध्ये आल्यानंतर तुमच्या इथल्या मतदारांचं काय मत आहे हे जाणून घेतो मी. आमचं काय जिकडे तरुण जाते तिकडे म्हातारे माणसं जाणार. तरुणाचं काय मत आहे सध्या? आता तरुणाचं काय आहे, अजून काहीच चर्चा झाली नाही. हां हां. बरं. नाही, निवडणूक लागली आहे, उमेदवार यायला लागलेत म्हणून सांगायला लागलेत ना. आणि तेवढं खरं आम्ही वेळभर जातो शेताकडे. हां हां. या लोकांच का माणसं जमलेत म्हणून आलो आम्ही इकडे. बरं बरं बरं. अजून कोणी नवीन मतदार यादीमध्ये नाव आलेले मतदार आहेत का? त्याच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया. ये भैया, समोर ये. अरे बोलायचं आहे आपण, ये ना. कोण आहेत? हां हां हां. मतदार यादीत नाव आले भैया, एक मिनिट. समोर या. नाही, खूप लाजाळू दिसतोय तो मतदार. नवीन मतदार आहे, त्याला मतदान करायच्या अगोदरच त्याला इतकी लाजाळू राहिल्या. काकूकडे आपण जाऊया का? पुन्हा कोण राहिलेत का काकू बोलायच्या? हां, एक मिनिट. काकू, तुमच्या एक मिनिट. कोणी भेटी दिलेत आजपर्यंत तुमच्याकडे जे आहे? आता एकच ते राम नरोटे दिले. काय दिले? भेट दिले, बोलला त्या रोजी. हां. काय म्हणले नरवटे? काय त्यांना पाणी सोडतो, हे करतो, हिरवं करतो ते. दुसरे कोणी भेटायला आले नाही? नाही. हां हां. प्रत्येक जण इथं आले, त्यांचंच राम नरवटे झाले. हां. समजा दुसरे उमेदवार जर आले इथं तर मग त्याच्या बाजूला जातील का काही मतदार? नाही, आम्ही त्यांना देणार, आम्हाला हिरवं केले की ते ना. हां. बरं. दादाकडे जाऊया आपण. काय सध्याची परिस्थिती आहे? राळगा गावामध्ये आलोय, बरेच नागरिकांशी त्यांचं मत जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे, सुरू झाली आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटते गावामध्ये इथं काय स्थिती आहे? काय वाटते नवीन, आता राम नरोटे जरा नवीनच आहे, जरा बघावं वाटतं एवढी वेळेस. बर. कशासाठी काय करू शकतात राम नरवटे? काही करू, फोन केला तरी कुठे येऊ शकते ते. बाकीचे आता कोण कुठं मुंबईला, कोण पुण्याला, हं. तिथवर जाऊ शकत नाही शेतकरी. अशा अडचणी काहीतरी राहते आता. बर. कोणत्या याच्यासाठी तुम्ही निवडून देणार राम नरवटेला? हां, कोणत्या ह्याच्यासाठी म्हणजे कुठं उभं राहणार आहेत त्यांनी? जिल्हा परिषदला. हं. कधी माहितीच नाही तुम्हाला? काही लोकांनी तर सांगितलं की आम्हाला माहितच नाही कधी निवडणूक लागली, अजून माहितच नाही. लागले आता खेडेगावातलेला जास्त फिरणाऱ्या लोकांना माहिती असते. आता खेड्यातलेला काय माहिती आहे, कुठं बातम्या बघणार आहेत का काय बघणार आहेत ते, कुणापासून मोबाईल आहे त्याला माहिती कधी लागले, कधी संपणार आहे. शेतकरी माणसाला काय तेवढं. बरं. हो, तुमच्याकडेच येतो मी. तुमचं नाव? गणेश नरवटे. नरवटे म्हणा तर मग तुमची भावकीच आहे का म्हणलो राम नरवटे? भाऊच आहे. बर. नाही, मला इतर उमेदवारांचं इथं काय आहे, त्यांनी काय केलं किंवा ते करू शकतात की नाही
हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे मला. नाही नाही कसा नरोटे ऐकत येत ते हां. फक्त दुसरं कोणी मानू शकत नाही आपली गोष्टी आणि त्यांच्या अपोजिटला कोण? हा त्यांच्या अपोजिटला कोणी आहेत का नाही? उभे कोणी आहेत का नाही? काय म्हणता त्याच्या विरुद्ध कोणी उभा राहणार आहेत का नाही हे काय माहिती आहे का नाही? आता तुम्ही भावकीचं मानलं ठीक आहे, पण भावकीच्या विरोधामध्ये कोण आहे? भावकीच्या विरोधामध्ये आहे की कोण? मी बोलतोय तुम्हाला, तिकडे बोलताय तुम्ही, इकडे कॅमेरा आहे. मला तेवढं माहिती नाही अजून हो. म्हणजे कोण कोण विरोध आहेत काय नाही अजून काय माहिती झालं नाही, उल्लेख झाला नाही. पण आमची इच्छा आहे की रामभाऊला द्यावं निवडून असं आमचं एक मन आहे. म्हणजे रामभाऊच विकास करू शकतात तुमच्या गावचा. आजपर्यंत काय काय केलं तिथं काम? आजपर्यंत आज म्हणेल ते करते ते ना. अहमदपूरला गेलं का रामभाऊ असं काम पडले आलोच म्हणते असं आहे. तेच काम. येतो तुमच्याकडे येतो. या समोर. नाव तुमचं? बरं बरं. काय वाटतंय आज कितव्यांदा मतदान करता हे सांगा. पहिल्यांदा. आता पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तुमचं एक मत जे आहे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या एका मतामुळे आपल्या ज्यांच्यावरती तुम्ही करणार आहात त्याचा पराभव होऊ शकतो, नाही केलं तर, आणि केला तर विजय होऊ शकतो. इतकी आपल्या मतामध्ये पॉवर आहे. मात्र तुमच्या गावाचा विकास करू शकणारा कोणता उमेदवार असणार आहे? रामभाऊ. कशाबद्दल हे का? कारण तो कोणत्या गावाच्या मदतीत येतो. बाकी इतर कोणी आले नाहीत आणखी लोक? येतात पण तो जास्त येतो ना. एकच भाऊ रामभाऊ. तर एकूणच परिस्थिती जर या ठिकाणी जर बघितली तर हां, आपण शेवटी आणखी एक मतदार आहेत. तुमचं नाव? अशोक पाटील. बर. प्रत्येक जण रामभाऊ नरवटेच म्हणते, काय कारण आहे? बाबासाहेब पाटलामुळं कामं होते सगळे, त्यांच्यामुळं राम नरोट्याला निवडले सर्वांनाच आमच्या गावातून. प्रत्येकाची इच्छा आहे की रामभाऊला यावेळेस निवडून द्यायचं आहे, हेच एवढं सांगितलेलं आहे. बंजारा समाज बी हा बंजारा समाज बी सगळं आम्ही वाघमोडे पाहुणे होतो आम्ही. भोई समाज आहे, एसटी समाज आहे, सगळा समाज इथं आहे. भावकीचं असं लावू नका, सगळा समाज रामभाऊच्या माग आहे. खांडेकर आहेत, भोई समाज आहे, सुरनार समाज सुद्धा आहे. सुरनार समाज बी आहे इथे. म्हणजे सर्व समावेशक मतदान जे आहे ते रामभाऊ. 1200 मतदान आहे, 1200 पैकी 1000 मतदान रामभाऊला असं लिहून घेऊन जावं इथून. आमच्या ग्रामपंचायतला प्यायला पाणी नाही लोकायला. ग्रामपंचायतचा जे सरपंच आहे त्यानं काही केलं नाही आमच्या इथं. लोक 1 किलोमीटरहून पाणी आणतात. काय केलं तिथं टाकी बांधून ठेवल्या, प्यायला पाणी नाही लोकायला. एकाची तुतारी कोणाचं ते आम्हाला देणं घेणं नाही कोण्या पक्षाचं. आम्ही रामभाऊच्या ठाम मागाव. रामभाऊनं आम्हाला आम्ही निवडून देणार. रामभाऊनं आम्हाला गावातल्या लोकांना पाण्याची व्यवस्था करावी. सरपंच असो किंवा कोणी नसो, आम्हाला देणं घेणं नाही. आतापर्यंत आम्हाला कोणी पाणी पाजलेलं नाही. फक्त राम नरवटे यांची या ठिकाणी भावकी आहे म्हणल्यानंतर सगळे मतदार पुन्हा समोर आले. आणि तुमचं नाव सांगा मला? नरोटे अंतेश्वर. बरं. आत्ता बघितली आपण इथं परिस्थिती, सगळे मतदार त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत. हो सर. तुम्हाला काय वाटते? आम्हाला तरडे मॅडम बी थोडं पल्ल्याला प्रभाव झालेला आहे बार. बरं त्याला आपण एक बार देऊत म्हणालो. बरं 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 जनतेच्या मनावर आता जनते कोणाला देते कोणाला नाही ते काय माहिती आहे ना. बरं बरं. किती मतदान पडेल इथे संपूर्ण? एकूण मतदान किती आहे? मतदान येतो 1011 होते. बरं बरं म्हणजे सध्या 500 होते. बरं. 500. मग त्यापैकी आता नरवटेकडे किती जाईल आणि तरडे मॅडमकडे किती जाईल? तरडे मॅडम कर बी थोडं 250 जाईल, 350 प्रत्येक जाईल. आता सगळं एकच तर्फे म्हणजे जमत नाही ना, सगळं गाव आहे थोडं होणारच आहे. हां. बरं बरं. राळगा गावामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं राम नरवटे यांची जी आपण भावकी म्हणतो, रामभाऊ नरवटे पहिल्यापासून ते काम करत आलेले आहेत आणि इथून पुढेही राम नरवटेच काम करतील. अर्थात त्यांच्या सुविद्य पत्नी सरस्वतीबाई नरवटे हेच या राळगा गावामध्ये काम करू शकतील असा इथल्या जनतेचा ठाम विश्वास झालेला आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.